सांगण्याची गरज नाही आहे. आणि आपण सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधी आहे, घाबरण्याची गरज नाही कोणाला. काय फरक पडतोय? त्याच्यामुळे जनतेने त्यांना परत कौल दिला ना. त्यांनी विषयाला तरी जनतेने त्यांना परत निवडून दिला. जनता पाठीशी आहे ना. असे एवढे लोक तर कधी बी निपटून टाकतो आपण. या राजू या महेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून त्याच्यावर तक्रार नाही दिली का मग तुम्ही कामकाज करून देत नाही म्हणून? त्याच्यावरती मी एफआयआर दाखल केली आता मग आणि वरिष्ठ कार्यालयात तक्रार केली आहे की त्याच्यावरती कारवाई करा. त्यांनी ग्रामपंचायतला कुलूप लावून घेतलं होतं. ग्रामपंचायत ग्रुप लावलं होतं. हा 2 दिवस ग्रामपंचायत बंद होती. उपसरपंच महेंद्र पाटील आणि काही त्याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला का? नाही, मी त्यांना पत्रात उपोषणाचा 3रा दिवस होता. सकाळी सहाय्यक गट विकास अधिकारी आले होते. तर त्यांनी माझ्या मागण्यांबाबत काही असं ठोस असं मला आश्वासन दिलं नव्हतं. त्यामुळे माझं उपोषण कायम ठेवलं. आमच्या पक्षाचे शिवसेनेचे आमदार माननीय चंद्रकांतजी पाटील दादा हे मला उपोषणस्थळी भेटायला आले आणि त्यांनी त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि ग्रामपंचायतला जे अनधिकृत कुलूप लावलं होतं त्या लोकांवरती गुन्हे दाखल करण्याचं त्यांनी मागणी केली आणि त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही लवकरच त्याची शहानिशा करून गुन्हे दाखल करू आणि सरपंचाला जो त्रास होतो आहे त्याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा करून त्यात जे लोक त्रास देत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचं लवकरच कारवाई करण्यात येईल असं मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचित केलेलं आहे. आणि गावाला कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही तात्काळ कायमस्वरूपी ग्रामसेवक देऊ आणि चंदूमावांनी गावाच्या विकासासाठी जी काय मदत असेल ती माझ्याकडनं आमच्या पक्षाकडनं तुम्हाला पूर्ण होईल असं आश्वासन दिलं आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की लवकरच तुमच्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ आणि गावाच्या विकासासाठी कायदा जर आता इकडे मोडत असेल तर कायद्यावर मी टोलपा टाकू. काही कायदा हाताळणारे लोक पण काहीतरी वेगळं चुकीचं करत असतील तर ते पण लक्षात घेऊ. असं काही नाही आहे. कायद्याला मी कायदा फॉलो करतो ना, यांनी कायदा फॉलोअपच केला पाहिजे. नाही तर मी कायद्याचा थोडामोडा करतो आणि समोरचा कायदा फॉलोअप करतो चालणार नाही. ते कायदा एकाच ह्याच्यात चालला पाहिजे. म्हणून आपण तुम्ही कायद्याने चालता, समोर चालत नसेल, प्रशासनातली मंडळी बघेल नाही ते बघत असतील तर आपण बघू. वरती वरिष्ठ खूप लोक आहे जी चर्चा त्यांना जर वाटत तुम्ही गावाला जर वाटत राजीनामा यांचा तर राजीनामा 1 मिनिटात देऊन टाकू. यांच्या राजीनामा स्वार होत असेल त्याला फक्त ते खीरपाती खायची असेल तर ठीक आहे, आमचं काही म्हणणं नाही आहे. पण आज गावाला भेटीस धरणे, गावामध्ये एखादी रोगराई निर्माण होईल अशा पद्धती करणे हे त्यांचेही राजकीय आयुष्यासाठी त्रासदायक आहे. जे कोण असं करत असेल त्यांच्यासाठी एवढं आता आम्ही जुळलो आहे ना. उद्या परवा 1-2-3 दिवस आम्हाला द्या, हे सगळं ओके होईल. सगळं ओके होईल. काहीच अडचण येणार नाही. माझी जबाबदारी आम्ही पूर्ण लक्ष घालू आणि त्यांच्या मागे शिवसेना पूर्ण उभी राहील. शिवसेना पूर्ण ताकदीची आहे. जर वरच्यावर काहींना वाटत असेल पंजा लढावं तर कधी बी आजा बोलणार कधी या काय अडचण नाही.